नमस्कार. गोदा तीन न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मनोज सातपुते. आपण पाहता गोदा तीन न्यूज. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मेहबूब शेख यांनी आपला पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आपण त्यांच्याशी बातचीत केली. याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मतदारसंघात मुद्दे भरपूर आहेत, कारण या मतदारसंघात काय झालंच नाही. असं आहे की या मतदारसंघात 50 वर्ष 60 वर्ष झालं या तालुक्याला एक MIDC असू नये, ज्या MIDC मधून 10-15 हजार युवकांच्या हाताला काम मिळावं. इथल्या युवकाला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबई पुण्याला जावं लागतं. वयोवृद्ध आई वडिलाला इथं सोडून मुंबई पुण्याला इथला युवक जातो रोजगारासाठी. त्याला जर इथं रोजगार मिळाला तर तो आई वडिलांची सेवा करून काम करील. तर इथं त्या युवकाच्या हाताला MIDC त्या ठिकाणी करणं, किमान 20,000 युवकांना हाताला काम मिळेल अशी MIDC करणं इथं गरजेचं आहे. ते आम्ही करू. या तालुक्यात आणि मतदारसंघात एकही साखर कारखाना नाही. आष्टी तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. त्या शेतकऱ्यांनी जर ऊस लावला तर आष्टी तालुक्यातल्या शेतकऱ्याला श्रीगोंद्याला किंवा अंबालिका कारखान्याला हेलपाटे मारावं लागतात ऊस नेण्यासाठी. तर या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये एक चांगला कारखाना आम्ही आदरणीय शरद पवार साहेबाला बोलून त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर सिंचनाचे काही प्रश्न आहेत. काही प्रश्न जयंत पाटील साहेबांनी 1.68 TMCचा जो काही प्रश्न होता तो जयंत पाटील साहेबाच्या माध्यमातून त्यावेळेचे आमदार आजबे काका आणि आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा जयंत पाटील साहेबांकडे केला. आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना 1468 कोटी रुपयाचं ते टेंडर जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी काढलेलं आहे. त्यामुळे ह्या तिन्ही तालुक्यात युवकांच्या रोजगारासाठी, शेतकऱ्याच्या कारखान्यासाठी आणि सिंचनासाठी खूप मोठं काम करण्याची गरज आहे. ती आम्ही निश्चितपणाने करू. की ही लढाई विकासाची होणार आहे. ही लढाई या भारतीय जनता पार्टीचा, महायुतीच्या ज्या सरकारची जो सत्तेचा अहंकार आहे, माज आहे, मस्ती आहे, ती मोडण्याची ही निवडणूक आहे. शेतकऱ्याची जी छळ या सरकारने केला आहे त्याच्या विरोधातली ही निवडणूक आहे. ही निवडणूक युवकाला जे बेरोजगार केलंय त्याची ही निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत माझा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजय होईल यामध्ये मात्र शंका नाही. यापूर्वी तुम्ही दसांबरोबर काम केलेलं आहे. तुम्ही त्यांचे काही वर्ष PA म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर काय तुमचा एक तुम्हाला कोण म्हणलं मी PA होतो? मी काही वर्ष मी स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. मी 2003 पासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पदाधिकारी आहे. 2000 पासून विद्यार्थीचा आहे. 2008ला डिलिमिटेशन झालं, त्यावेळेला आष्टी मतदारसंघात आमचा शिरूरचा भाग आला आणि ते सुरेश धस यांनी राष्ट्रवादीत पवारसाहेबासोबत यायची भूमिका घेतली. तेव्हापासून ते पवारसाहेबाच्या पक्षात आले. तेव्हापासून आम्ही त्यांच्यासोबत काम केलं. ज्या दिवशी त्यांनी पवारसाहेबाला सोडलं त्या दिवशी आम्ही त्यांना सोडून पवारसाहेबासोबत राहिलो. आजबे काका आले, आम्ही त्यांच्यासोबत काम केलं. आजबे काकांनी पवारसाहेबाला सोडलं, आम्ही पवारसाहेबासोबत राहिलो. त्यामुळे आम्ही कुणाचे PA, कुणाचे कार्यकर्ते नाही, तर आम्ही शरद पवार साहेबाच्या विचाराला मानणारे कार्यकर्ते म्हणून काम केलं. ते आमच्या मतदारसंघाच्या मध्ये 2008ला यायच्या अगोदर मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा महाराष्ट्राचा सरचिटणीस म्हणून काम करत होतो. त्यामुळे मी त्यांचा कार्यकर्ता नव्हतो, मी शरद पवार साहेबाचा कार्यकर्ता होतो. ते पक्षात आले म्हणून आम्ही त्यांच्यासोबत होतो. मी कुणाचा PA नव्हतो. निवडणूक जी आहे विधानसभेची जातीयवर लढली जाणार आहे अशा प्रकारचे संकेत या विधानसभा मतदारसंघामध्ये मिळत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं? असं आहे की ही निवडणूक विकासावर लढली जाणार आहे. जे मलिदा गँगवाले आहेत, जे काही लाभार्थी कार्यकर्ते आणि पुढारी आहेत, ज्यांना विकास आपण काय केला आहे हे सांगायला लोकांच्याकडे काही तोंड दाखवायला नाही आहे, ते लोक जातीपातीचा मुद्दा पुढं आणतील. पण सर्वसामान्य मतदाराच्या मनात जात ही काही नाही आहे, माणूस हीच जात आहे. त्यामुळं आता आष्टी विधानसभेच्या मतदारसंघातल्या लोकांनी ठरवलं आहे ना जातीसाठी ना धर्मासाठी, यावेळचं आष्टी विधानसभेतलं मत हे विकासासाठी. तुमच्याबरोबर असणारे दरेकर नाना जे आहेत यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ते सुद्धा बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. तर मग काय असं आहे की दरेकर नाना असतील, ॲडव्होकेट जाधव साहेब असतील, आमचे डॉक्टर थोरवे साहेब असतील, रामभाऊ खाडे असतील किंवा अण्णासाहेब चौधरी असतील, किशोर हंबर्डे नाना असतील, त्यानंतर बापूसाहेब डोके असतील, असे आम्ही 13 लोक इच्छुक होतो.
आणि ह्या 13 लोकांनी एकमुखाने आदरणीय पवारसाहेबांच्याकडे मागणी केली होती की आमच्या 13पैकी एका माणसाला उमेदवारी द्या, आम्ही सगळे त्याचं काम करू, फक्त बाहेरचा उमेदवार हा आयात करू नका. आणि त्या अनुषंगानं पवारसाहेबांनी निर्णय घेतला. मला खात्री आहे की दरेकर नानांचं पवारसाहेबाचं देखील बोलणं झालेलं आहे. दरेकर नाना देखील माझंच काम करतील, मला आशीर्वाद देतील आणि मला निवडून आणण्यात पुढाकार घेतील. NL जाधव साहेब आणि डॉक्टर महेश थोरवे साहेब यांनी मला पाठिंबा दिला आहे आणि दरेकर नाना असतील, रामभाऊ खाडे असतील, हे सगळेच मंडळी, ही सगळी मंडळी माझ्यासोबत राहील आणि मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करील. कारण आम्ही सगळ्यांनी टीम म्हणून काम केलेलं आहे. आमचं पहिल्यापासून बोलणं हेच होतं की आपल्यापैकी एका उमेदवाराला उमेदवारी द्या.